नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, सकाळी उठल्या उठल्या तुमची पाठ दुखते का? बराच वेळ बसून राहिल्यावर मान जड होते किंवा मग स्लिप डिस्कमुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतोय का? तर आजचा हा संवाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण भेटणार आहोत स्पाइन तज्ञ डॉक्टर विराज भंडारी यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत निरोगी मणक्याचं रहस्य. त्यासाठी आम्ही आलोय पुण्यामधील डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक मध्ये. आज मणक्याचे विकार प्रत्येक वयोगटात झपाट्याने वाढताना दिसतायत. पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क किंवा चालताना पाय जड होणे अशा समस्यांवर आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय उपचार पद्धतीचा संगम घडवत हजारो रुग्णांना दिलासा देणारं एक विश्वासाचं नाव म्हणजे डॉक्टर विराज भंडारी. आयुर्वेद तज्ञ म्हणून सुरुवात करत डॉक्टर भंडारी यांनी कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, मार्मा थेरपी, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, विसरल मॅन्युप्युलेशन, न्यूरोमेनिंगियल मॅन्युप्युलेशन आणि ऑर्गन बॅलन्सिंग यांसारख्या अनेक आधुनिक उपचार पद्धतींचं विशेष प्रशिक्षण घेतलंय. केरळमधील पारंपरिक उपचार पद्धतींपासून ते पोलंड, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथील आधुनिक स्पाइन उपचार तंत्रज्ञानापर्यंत त्यांनी जगभर अभ्यास आणि संशोधन केलं आहे. विशेषतः मणक्याचे विकार जसे की डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क आणि स्लिप डिस्क यावर त्यांनी प्रभावी उपचार पद्धती विकसित केली आहे. फक्त वेदना कमी करणं नाही, तर मणक्याच्या समस्येचं मूळ कारण शोधून उपचार करणं हीच आहे त्यांची खासियत. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक या विशेष उपचार पद्धतीमुळे 50,000पेक्षा अधिक रुग्णांना ऑपरेशन पासून वाचवण्यात यश मिळालं आहे. अचूक निदान, योग्य उपचार आणि रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळेच डॉक्टर विराज भंडारी हे आज स्पाइन उपचार क्षेत्रातील एक वेगळं आणि विश्वासार्ह नाव ठरले आहेत. तर आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिकचे MD डॉक्टर विराज भंडारी. तर कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर सर्वात आधी मला विचारायचं ते म्हणजे आयुर्वेद क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय होती आणि मणक्याचे विकार यांना आयुर्वेद क्षेत्रामध्ये कसं ट्रीट केलं जातं? सगळ्यात प्रथमतः जेव्हा माझं BMS ला मी ॲडमिशन घेतलं, त्यानंतर BMS मध्ये त्या काळामध्ये बालाजी तांबेंचं बरंच नाव होतं आणि बरेच वैद्य जमादाग्नी सरांकडे मी शिकलो. त्यानंतर एक आयुर्वेद क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं काम करायची इच्छा तिथनं निर्माण झाली आणि स्पेशलाइज प्रॅक्टिस कशी करता येईल यासाठी मी वेगवेगळ्या विषयांचं अभ्यासक्रम चालू केला. त्या काळामध्ये डॉक्टर बागेवाडीकर सर भेटले आणि ते म्हटले की इथनं पुढचा काळ म्हणजे 2008 मध्ये साधारण मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की पुढचा काळ हा स्पेशलाइज प्रॅक्टिसचा आहे. जसं त्या काळामध्ये बालाजी तांबे सर आपले गर्भसंस्कार करत होते, तर मग त्या पद्धतीने प्रेरणा मिळाली की कुठेतरी आपल्याला स्पेशलाइज प्रॅक्टिस जर केली त्यातलं डीप नॉलेज आपल्याला घेता येईल. कारण आयुर्वेद क्षेत्रातला एवढा व्हास्ट सब्जेक्ट, सगळेच आजार घेऊन जर काम करत बसलो तर ते नॉलेज किंवा त्या प्रकारचं डीप नॉलेज मिळणार नाही. म्हणून मणका विकार याला मी प्रथमतः आपल्या भारतामध्ये बरेच हाडवैद्य आहेत, म्हणजे महाराष्ट्रात कमीत कमी 80 ते 90 हाडवैद्यांकडे मी गेलो आणि हाडवैद्यांकडे जाऊन वेगवेगळी हाडं मोडण्याची परंपरा जी पूर्वीच्याला कल्लारी मर्मचिकित्सा केरळामध्ये जी आहे त्यांच्याकडे जाऊन शिकलो आणि ते शिकल्यानंतर बघितलं की अरे ह्यामध्ये अजून काहीतरी स्पेशलाइज करता येईल. मग तसं करत मी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US मध्ये गेलो आणि वेगवेगळे क्रायोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, रॉल्फर, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन हे कोर्सेस करत 13-14 वर्ष कंटिन्युअस माझं लर्निंग चालू होतं. म्हणजे मी पुण्यात यायचो, 6 महिने प्रॅक्टिस करायचो, परत 8 ते 10 दिवसाचा कोर्स करायचो, परत पुण्यात यायचो आणि त्यातनं मग ही स्पेशलाइज प्रॅक्टिस डेव्हलप झाली आणि आज ती पूर्ण विकसित झाली आहे. अगदीच. तुम्ही आता जसं म्हणालात की 13-14 वर्ष तुम्ही परदेशामध्ये प्रॅक्टिस केलेली आहेत किंवा शिकला आहात, तर म्हणून विचारावं असं वाटतं की आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये जी मणक्याचे विकार आहेत, जे स्लिप डिस्क म्हणा, लंबर स्पॉन्डिलिटिस म्हणा, तर याची जी निदान पद्धती आहे ती प्राचीन ते आधुनिक परदेशामध्ये कशी आहे? निदान जे आहे, योग्य निदान करणं हे खूप गरजेचं आहे. जर निदान परफेक्ट असेल तर आपली ट्रीटमेंट ही परफेक्ट होते. योग्य अचूक निदान परीक्षा करण्यासाठी मला निदान
निदानाच्या वेगवेगळ्या पद्धती, जसं आयुर्वेदशास्त्रामध्ये वात पित्त कफाची जी नाडी परीक्षा बघितली जाते, दोष सपदोष बघितले जातात. हा एकदम नाडी परीक्षा मी कमीत कमी एक 13 ते 14 वेगवेगळ्या वैद्यांकडनं शिकलो आणि वेगवेगळ्या परंपरेतलं नॉलेज घेतल्यानंतर त्याचबरोबर दर्शन परीक्षा आयुर्वेदशास्त्राने सांगितली की पेशंट कसा चालतोय, कसा बसतोय, पेशंटची हालचाल कशी होते, तर वाताची हालचाल, पित्ताची हालचाल, कफाची मंदगती कशी असते. त्याचबरोबर केरळमधले परीक्षण जे आहे की ज्यामध्ये स्पेसिफिक लेगलेन टेस्ट, पायाची बोटांवरनं कुठला मणका हललेला आहे, त्याचबरोबर डोक्यावरती हात ठेवल्यानंतर स्पेसिफिक कुठला प्रायमरी फॉल्ट आहे, जसं की काही आजार हे पोटातनं चालू होतात, काही आजार हे डोक्यातनं चालू होतात आणि काही आजार हे मणके हल्ल्यामुळे चालू होतात. तर हे सगळं स्पेसिफिक आहे, खूप प्रिसाईज ट्रीटमेंट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा एखादा पेशंट येतो की कंबर दुखते किंवा मान दुखते, तर त्याचं प्रायमरी फॉल्ट इज ऑलवेज जिथं दुखतं तिथे नसतोच कधी. तर रूट कॉज जो आहे तो आम्ही शोधतो. त्याचप्रमाणे रूट कॉज शोधण्यासाठी जी निदान पद्धती आहे त्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशनमध्ये आपण न्यूरल मॅनिप्युलेशनमध्ये डोक्यावर हात ठेवून, पोटावरती हात ठेवून चेक करतो. त्याचबरोबर डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत एक एक मणके हे चेक केले जातात आणि ते चेक केल्यानंतर कुठला मणका मागच्या दिशेला आलाय, कुठला मणका हललेला आहे हे आपण बघतो. त्याचबरोबर एक्सरे, MRI चेक केले जातात. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे ते मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत लावलं जातं आणि ते चेक केलं जातं की नक्की पेशंटचा कुठला मणका किती दिवसापासून सरकलेला आहे आणि त्याचं इन्फ्लामेशन किती आहे. या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो आणि त्यानुसार एक प्रायमरी निदान करतो की पेशंटचा त्रास हा मस्क्युलर आहे, स्केलेटल आहे का, ऑर्गन इम्बॅलन्स आहेत किंवा कुठले काही लिगामेंट त्यांचे टाईट झालेले आहेत का, हे सगळं चेक केलं जातं आणि मग ठरवलं जातं नक्की हा त्रास पॅथॉलॉजिकल काही आहे का, म्हणजे रक्तातल्या काही घटक द्रव्य, बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डी, B12 कमी झालेलं असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पायाची मसल्स दुखायला लागतात, हाताचे छोटे छोटे सांधे दुखायला लागतात. त्याचबरोबर काही लोकांना कॉन्स्टिपेशन असतं आणि त्यातनं कंबरदुखीचा त्रास होतो, काही लोकांना मुतखडे असतात त्यातनं कंबरदुखीचा त्रास असतो, काही लोकांना मानदुखी, चक्कर, हे मानेतली कॅरोटिड आर्टरी जी आहे, ही जी लाल रंगाची आर्टरी दिसते, ती जर मणका मागे आला तर बऱ्याच वेळा चक्कर यायला लागते. सकाळी उठलं की चक्कर येणं, समोरची भिंत दरवाजे फिरल्यासारखं वाटणं, स्वतःला फिरलं, हे सगळं निदान जे आहे यामध्ये स्पेसिफिक करणं खूप गरजेचं आहे. कारण भारतामध्ये त्या प्रकारचं निदान पद्धती केली जात नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मिसडायग्नोस होतात. पेशंट कधी ऑर्थोपेडिककडे, कधी न्यूरोफिजिशियनकडे, कधी फिजिओथेरपिस्टकडे किंवा कुठल्या वेगवेगळ्या डॉक्टरकडे फिरत राहतात आणि मग पेशंट बरेच मानसिक त्रासाने कंटाळून जातात की मला बरंच होत नाहीये. मग बऱ्याच वेळा 8-8, 10-10 वर्ष लागतात त्यांना डायग्नोस होण्यासाठी. त्यामुळं ही जी निदान पद्धती आहे ती खूप मस्त आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगले रिझल्ट पेशंटला देता येतात. अगदीच. पण मणक्याचे विकार जेव्हा हायेस्ट पीकला पोहोचतात तेव्हा आपण बघतो जनरली बरेच डॉक्टर हे ऑपरेशन सजेस्ट करतात. अशात तुम्ही कोणत्या टेक्निक वापरतात ज्यामुळे ऑपरेशन टाळलं जातं? ऑपरेशन हे नक्कीच वाचतं, कारण एक लक्षात घ्या, ऑपरेशन एंट्रोलिस्थेसिस आहे, जिथे मणका मागे आलेला आहे. रेट्रोलिस्थेसिस आणि एंट्रोलिस्थेसिस, मणका मागे जर आला असेल तर ऑपरेशन नक्कीच वाचतं. ज्यांची स्लिप डिस्क झालेली आहे, गादी बाहेर आली आहे मागच्या दिशेने, त्यांचे एपिकॅनॉल्स जे आहेत ते 2 mm, 4 mm, 6 mm अशाही पेशंटचे ऑपरेशन सांगितलेत कमीत कमी 8 ते 10 डॉक्टरांनी, त्यांचे ऑपरेशन पूर्ण वाचतात. कारण ही जी आयुर्वेदा त्यासोबत जी मॅन्युअल थेरपी, ज्याच्यामध्ये आम्ही 40 ते 50 प्रकारच्या वेगवेगळ्या थेरपी डिझाईन केलेल्या आहेत आणि त्याचा एव्हिडन्स बेस सायंटिफिक पद्धतीने ते प्रिसाईज वापरलं जातं की नक्की पेशंट जेव्हा येतो त्यावेळेस पेशंटचं पेन हे कुठल्या प्रकारचं आहे, सिलेंड्रिकल पेन आहे, अनफोल्ड पेन आहे, रिफोल्ड पेन आहे, हे डायग्नोज केलं जातं. आणि त्याचबरोबर डायग्नोज केल्यानंतर पेशंटला एक्सरे, MRI चेक करून प्रिसाईज ट्रीटमेंट, नक्की पेशंटला त्रास कसा होतोय, पेशंटचं पेन हे कसं आहे, रेडिएटिंग पेन आहे, त्या पेनला अकॉर्डिंग टू एक्सरे, MRI बघून ती ट्रीटमेंट डिझाईन केली जाते. ज्याच्यामध्ये मसल बॅलन्स नाही तिथे मसल बॅलन्स केले जातात, जिथे स्ट्रक्चर मिसअलाइन आहे तिथे स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते, जिथे बोन मिसअलाइन झालाय तिथे क्रायोबॅक्टर ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर फेशियल डिस्टॉर्शन, रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाचे काही टेबल्स आहेत ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर हे वाढवलं जातं आणि अंतर वाढवल्यानंतर हे तुम्ही जर बघताय, स्पेसिफिक हे बघणं खूप गरजेचं आहे की ही जी गादी आहे ही मध्यभागी असते, इथे लिगामेंट्स असतात. बऱ्याच पेशंटमध्ये हे लिगामेंट जे आहेत ते डिजनरेट होतात झटका बसल्यामुळे, 2 मणक्यातलं अंतर हे कमी होतं
आज आम्ही जी पद्धत विकसित केली आहे ट्रीटमेंटची, यामध्ये आम्ही हे अंतरच वाढवतोय आणि हे अंतर वाढल्यामुळे हे लिगामेंट्स परत नॉर्मल होतात, तिथले लिक्विड परत जागेवरती येतं आणि गादी ही जवळजवळ 8 ते 9 महिन्याच्या सेशनमध्ये 9 सेशनमध्ये पूर्ण गादी आत बघायला मिळते बऱ्याच पेशंटमध्ये. आणि पूर्ण पेशंटचा MRI हा नॉर्मल दिसतो, पेशंटचा एक्सरे हा नॉर्मल दिसतो. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट हा आम्ही दर 4 महिन्यांनी एक्सरे रिपीट करतो आणि चेक करतो नक्की की मणक्याचा त्रास हा त्यांचा किती प्रमाणात सुधारलाय. प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही प्रिसाईज असते. स्वतः डॉक्टर म्हणजे मी स्वतः तिथे तपासतो की नक्की तुम्ही मागच्या सेशनला आला होतात तर तो त्रास काय आहे, आजचा तुमचा त्रास काय आहे पुढच्या महिन्यामध्ये, आणि प्रत्येक पेशंटला समजून घेऊन त्याची अचूक ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे हे रिझल्ट सगळे एनहान्स होतात. आणि अशाच टेक्निक वापरून डॉक्टरांनी अनेक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत, त्यांना बरं केलेलं आहे. अशाच एका आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकूयात. माझं नाव वर्षा कृष्णा नेमाडे. मला पाठदुखीचा त्रास होता, कंबर दुखायची आणि पायामध्ये हातामध्ये मुंग्या यायच्या. तर मी बऱ्याच डॉक्टरांकडे गेले, MRI सुद्धा काढला. ते म्हटले MRI काढा. तो MRI पण काढला. ते म्हटले की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागेल, औषधी गोळ्या तर घ्याव्याच लागतील, पण त्याच्यासोबत तुम्हाला खाली मांडी घालून बसता येणार नाही, इंडियन टॉयलेट वापरता येणार नाही. छोटं बाळ 5-6 वर्षाचं जरी असेल त्याला तुम्हाला उचलता येणार नाही, वाकून झाडू मारता येणार नाही, वाकून कुठलीच वस्तू तुम्हाला घेता येणार नाही. मग म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची आणि असं जर करायचं आहे तर ट्रीटमेंट कशाला घेतली पाहिजे, किंवा ट्रीटमेंट घेतली तर मग बरं केलं पाहिजे डॉक्टरांनी आपल्याला, असा विचार केला मी. मग त्याच दरम्यान मी यूट्यूबला डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की कदाचित हे आपल्याला काहीतरी मार्गदर्शन किंवा आपलं समाधान करू शकतील. मग मी त्या दिवशी त्यांची अपॉइंटमेंट घेतली. 2 महिने आधीच घ्यावी लागते अपॉइंटमेंट. तर घेतली आणि मग डॉक्टरांना विचारलंच मी स्पष्ट की सर मी 2-3 दवाखान्यात जाऊन आलेली आहे, तर मग आता मला असं बरं व्हायचं आहे आणि मांडी पण घालता आली पाहिजे, किंवा मी आधी जे काही कार्य करत होते ते सगळं मला करता आलं पाहिजे. सर म्हणाले हो म्हणे मी ते तुमचं करू शकेल, पण म्हटलं मला कसं की तुमच्याकडून एक आश्वासन पाहिजे. डॉक्टर म्हणाले हो आश्वासन देतो म्हणे मी, पण तुम्हाला माझ्या काही गोष्टी महत्त्वाच्या त्या फॉलो कराव्या लागतील औषधासोबत. म्हटलं ठीक आहे, मी माझ्याकडून तर जेवढे प्रयत्न होतील तेवढे करेलच म्हटलं. मग डॉक्टरांनी जे काय त्यांची असतात त्यासाठी ट्रीटमेंट घेतली मी. पहिल्या ट्रीटमेंटमध्ये खूपच दुखत होतं, म्हणजे कसं सहनच होत नव्हतं. कुठून कुठे काय दुखत होतं दाखवा. हा इथे कमरेपासून हा भाग दुखत होता, मानेचं पूर्ण दुखत होतं आणि डोक्यातही खूप थोडा प्रवास झाला ना की खूप दुखायचं. आज तुमचं 8वं सेशन आहे. आता किती फरक पडलाय 10 पैकी? आता म्हणजे 90% तरी फरक असावा असं वाटतं मला. ओके. आणि आता अगदी पहिल्यासारखं वाटतंय की जसं मी अजूनही 30मध्ये किंवा 40मध्ये आहे असं वाटतं मला. तर जसं नेमाडे म्हणाल्या त्यांना पाठीमध्ये कमरेमध्ये दुखायचं आणि आता 8-9 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर त्यांना पूर्णपणे बरं वाटायला लागलेलं आहे. तुम्हालाही जर असे काही मणक्याचे विकार असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, हर्निएशन, कंबरदुखी, मानदुखीमध्ये हातापायाला मुंग्या का येतात? एक लक्षात घ्या, 2 मणक्यातलं अंतर ज्यावेळेस कमी होतं, 2 मणक्यातलं अंतर ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस डिस्क ही बाहेर येते आणि डिस्क बाहेर आल्यामुळे ही लाल रंगाची जी डिस्क आहे ती मज्जातंतूला चिकटली जाते आणि त्यामुळे मुंग्या चालू होतात. एक लक्षात घ्या, मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं हे प्राथमिक पहिलं लक्षण आहे गादी बाहेर येण्याचं. त्याचबरोबर काही पेशंटला मांडीमध्ये दुखतं, मुंग्या येतात, काही पेशंटला कंबरेपासून पायाच्या बोटांपर्यंत, काही लोकांना फक्त काफ मसलमध्ये मुंग्या येतात. हे जे मुंग्या येण्याचा जो प्रकार आहे तो डिस्क हर्निएशनमुळे आहे. आणि हर्निएशन म्हणजे गादी स्लिप होणं, बाहेर येणं आणि ती मज्जातंतूवरती, नसांवरती दबाव उत्पन्न केल्यामुळे तशा प्रकारच्या मुंग्या यायला लागतात. अगदीच. तर जे हे मणक्याचे विकार आहेत त्यांना भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये कोणकोणत्या टेक्निक्स वापरून बरं केलं जातं याविषयी मला अजून जाणून घ्यायचंय. आपल्या सोबत आहे डॉक्टर विराज भंडारी, स्पाइन क्लिनिकचे MD डॉक्टर विराज भंडारी. सर, आजकाल बघतोय आपण की सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, मोबाईल, लॅपटॉपचा वापर खूप होतो, बसून काम केलं जातं. यामुळे तरुणांमध्ये नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात?
सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे बऱ्याच वेळा टेक्सनेक सिंड्रोम म्हणजे मानेच्या तिथे बफेलो हम्प सारखी सूज येते, त्याचबरोबर चक्कर येणं, हाताला मुंग्या येणं, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार बऱ्याच वेळा एका सेकंदामध्ये कुठेतरी झटका बसतो आणि तो झटका बसल्यामुळे गादी ही बाहेर येते. त्यामुळे डिस्क हर्निएशन, डिस्क पोर्ट्रुजन, सायटिका, नस दबणे, ज्याला मराठी भाषेत म्हणतात की कमरेपासून पाय पूर्ण दुखणे, अशा प्रकारचे विविध वेगवेगळे आजार आता सध्या वाढत चाललेले आहेत. अगदी खरं आहे. आणि असे अनेक रुग्ण डॉक्टरांनी बरे केलेले आहेत. त्यातल्याच एका रुग्णाचं मनोगत ऐकूया. मी अरुण पाटील. मी मुंबईमध्ये राहत होतो. गेली 5-6 वर्षापासून माझ्या L4 आणि L5 मध्ये गॅप होता, त्यामुळे मला बिलकुल चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हते, भरपूर त्रास होता. मुंबईमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलच्या MD डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर मला सर्व ठिकाणी ऑपरेशन करायला सांगितलं असा सल्ला दिला. नंतर मी यूट्यूबवरती भंडारी डॉक्टरांचा यूट्यूब पाहिला आणि एक गावावरून माझ्या एका नातेवाईकांनी मला हा ॲड्रेस दिला. आणि नंतर मी गेली 10 महिने इथं 10वी माझी ट्रीटमेंट आहे, मी इथे येतोय. ट्रीटमेंट अतिशय चांगल्या प्रकारे होते ना. मला जर आता 95% फरक पडून माझे आता व्यवस्थित चालाय वगैरे, मला सर्व काही त्रास आता होत नाही. इथं स्टाफ वगैरे सर्व अगदी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि डॉक्टरचा बी सर्व सल्ला वगैरे बाकी सर्व व्यवस्थित आहेत. माझ्याकडून विराज भंडारी यांना धन्यवाद, आशीर्वाद आणि यांना दीर्घ आयुष्य देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. जसं त्यांनी म्हटलंय की त्यांना तुमच्याकडनं उपचार घेतल्यानंतर आता खूप बरं वाटायला लागलेलं आहे, चांगलं आयुष्य ते जगतायत. मला असं विचारायचंय की आता हा क्विक रिलीफचा जमाना आहे, प्रत्येकाला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो. यामध्ये आयुर्वेदाचं स्थान कसं स्पष्ट करा? एक लक्षात घ्या, आपण आयुर्वेद शास्त्रातले तर चिकित्सा करतोच आहे, पण त्यातली जी मर्मचिकित्सा आहे, आज जे गूढ बरंच गुरु परंपरेने आलंय, त्या चिकित्सेतला काही भाग, त्याचबरोबर अमेरिकेत आत्ता पेन मॅनेजमेंटसाठी वापरलेलं जाणारं क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट, व्हिसरल मॅनिप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, या सगळ्या ट्रीटमेंटचं एकत्र आपण जो वापर करतोय, त्याच्यामुळे क्विक रिलीफ पहिल्या दिवशी बरेच पेशंट 80 ते 90% पेन रिलीफ होतो. आणि त्याचबरोबर आपण त्यांना योगा सेशन अटेंड करायला होतो झूमवरती सकाळी वीकली 3 डेज. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटचं पेन जे आहे ते तर मॅनेज होतं, परंतु त्यांच्या मसलची स्ट्रेंथ वाढायला लागते. त्यामुळे क्विक रिझल्ट हा नक्कीच येतो आणि फर्स्ट डे पेशंटला रिलीफ हा मिळतो. अगदीच. तर मला विशेष तुमच्या टेक्निक्स बद्दल विचारायला आवडेल की कशा प्रकारे उपचार पद्धती सुरुवातीपासून केली जाते? कोणताही पेशंट जेव्हा येतो दवाखान्यात, त्यामध्ये आपण प्रथमतः नाडी परीक्षा करतो आणि नाडी परीक्षा करून आपण मगाशीच बोललो की एक्झामिनेशन सगळं निदान केलं जातं. एकदा निदान फिक्स झालं त्यानंतर पेशंटला ग्रेडेशन दिलं जातं की पेशंटची ट्रीटमेंट ही साधारण 9 ते 12 महिने चालते. असेच पेशंट आपण ट्रीटमेंटसाठी इन्क्लूड करतो. इन्क्लुजन क्रायटेरिया त्यामध्ये आहे. त्याचबरोबर जे पेशंट होण्यासारखे आहेत बरे, त्यांनाच उपचार दिले जातात. बरेच वेळा पेशंट 2 ते 3 MRI करून 2-3 वेळा ऑपरेशन करूनही आज दवाखान्यात येतात, पण ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. कारण आपण जेव्हा ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा पेशंटचं निदान केल्यानंतर पेशंटची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक पहिली ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये क्रायोप्रॅक्टर, ज्याच्यामध्ये मणके जे उजवीकडे डावीकडे वर खाली सरकलेत त्याला आपण रिअलाइन करतो. त्याचबरोबर सेकंड ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. आणि स्पेशली क्रायोप्रॅक्टरचे वेगवेगळे बेड US वरनं आपण मागवलेले आहेत. त्याचबरोबर USच्या काही मशीन्स आहेत क्रायोप्रॅक्टरच्या की जो काही मणका मागे आलाय त्याला पुढे पुश केलं जातं. त्याचबरोबर सेकंड ट्रीटमेंट जी आहे ती स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, त्यामध्ये पोश्चर करेक्शन. बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा येतो तेव्हा कंबर उजवीकडे गेलेली असते, मानेचा मणका मान तिरकी असते, बऱ्याच वेळा मुवमेंट करताना इझिली मान हलत नाही, खाली वागता येत नाही, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ उभं राहता येत नाही. अशा पेशंटसाठी ही स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे ती खूप सुंदर कार्य करते, ज्याच्यामध्ये पेशंटच्या मसलमध्ये, फेशियामध्ये, स्नायूंमध्ये जे नोड्स तयार झालेले आहेत, गाठी तयार झाल्या आहेत, त्या गाठींना सोडवलं जातं आणि पेशंटचे जे मसल्स आहेत त्यांना मोठं केलं जातं. जिथे जिथे शॉर्टनिंग झालं तिथे मोठं केलं जातं. त्यामुळे पोश्चर करेक्शन होतं. ज्यांना पाठीला बाक आलेला आहे, पाठीचा कणा मागे गेलेला आहे, मणका तिरका झालेला आहे, वाकडा झालेला आहे, तो मणका 9 ते 12 सेशनमध्ये पूर्ण सरळ होतो. त्याचबरोबर तिसरी ट्रीटमेंट जी आहे त्याला म्हणायचं इस्तम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे आणि इंग्लंडचे काही प्रोब्स वापरले जातात. मानेच्या भोवतालचे मसल्स, कमरेच्या भोवतालचे मसल्स, त्याचे नोड हे सगळे सोडवले जातात. जिथे जिथे गाठी झाल्यात, कॅलोजन फायबरच्या गाठी झाल्यात, त्या सगळ्या गाठींना सोडवलं जातं आणि त्यामुळे पेशंटला चालायला इझी वाटतं. त्याचबरोबर मुवमेंट पॅटर्न कपिंग थेरपी, मुवमेंट पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या फेशियाचे नोड्स जिथे बनलेत
त्या नोड्सला सोडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपिंग विशिष्ट भागात लावले जातात, स्पाईनमध्ये, मानेमध्ये, कमरेमध्ये, आणि पेशंटला ताकद लगेच तिथे वाढते. पेशंट स्वतः म्हणतो की माझं चालायचं स्पीड वाढलं आहे, माझ्या हातातली ग्रीप आलेली आहे, पायातली चप्पल घट्ट बसत आहे. या ट्रीटमेंटमुळे त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर हे वाढवलं जातं. स्पेसिफिक तिथे मोबलाइज केलं जातं, पाठीपासून पायाच्या बोटांपर्यंत ज्या सांध्यांमध्ये मुवमेंट कमी होते तिथे मोबलाइज केलं जातं. मोबलाइज केल्यामुळे तिथले सॉफ्ट टिश्यू मोबलाइज केले जातात, डीप टिश्यू मोबलाइज केले जातात. त्याचबरोबर शीर्षासन आपण लावतो. त्याचबरोबर पेशंटला पोटावरती हात ठेवून व्हिसरल मॅनिप्युलेशन अँड न्यूरल मॅनिप्युलेशन. व्हिसरल मॅनिप्युलेशनमध्ये पेशंटचा लिव्हरची मुवमेंट ही स्पेसिफिक या पद्धतीने होत असते, किडनीची मुवमेंट वर खाली होत असते, पण ज्या पेशंटमध्ये मुवमेंट स्टॉप होते तिथे आपण तिथले लिगामेंट हे रिलीज करतो आणि त्याला परत नॉर्मल मुवमेंट आणून देतो. त्यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये ऑर्गन बॅलन्स केल्यामुळे रिऑकरन्स जो होतोय, की बऱ्याच वेळा लोक क्रायोप्रॅक्टरचे 8-10 सेशन घेतात आणि त्यानंतर दुखणं वाटतंय, पण ज्या लोकांमध्ये क्रायोप्रॅक्टर सोबत ऑस्टिओपॅथ ट्रीटमेंट, व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरल मॅनिप्युलेशन, मर्मचिकित्सा हे जर एकत्रित केलं तर ही अपुनर्भव चिकित्सा आहे. अपुनर्भव याचा अर्थ काय, तर परत रिऑकरन्स त्या पेशंटमध्ये येत नाही आणि पेशंटचे एक्सरे दर 4 महिन्यांनी चेक केले जातात. जे काही वाकडं झालेलं आहे, जे काही तिरकं झालंय, जे काही कॉन्केव झालंय, ते मणके आपल्याला सरळ दिसतात. 2 मणक्यातलं अंतर वाढताना दिसतं. या जर सगळ्या थेरपी एकत्रितपणे महिन्यातनं 1 दिवस केल्या तर ते रिझल्ट एनहान्स होतात आणि साधारण एक 12 महिन्यामध्ये पेशंट पूर्णवत होतो. आत्ता बरेच पेशंट मी बघतोय की गिरनार चढून आलेत, बरेच पेशंट मी बघतो की जे मॅरेथॉनच्या रेसला जातात, काही पेशंट नॅशनल गेम पण खेळतात ते माझ्याकडचे. तर एक लक्षात घ्या, या सगळ्या थेरपी जर एकत्रितपणे दिल्या गेल्या तर त्याचा रिझल्ट हा एनहान्स होतो. 9व्या महिन्यात ते 12व्या महिन्यात आपण MRI रिपीट करतो आणि जे काही गादी बाहेर आली आहे ती गादी कशा प्रकारे आत गेली हे पेशंटला स्वतः दाखवतो. त्यामुळे पेशंट आनंदात उड्या मारत जातात घरी. अगदीच. तर मंडळी, तुम्हालाही कळलं असेल की मणक्याचा कोणताही विकार असो, डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये ऑपरेशन टाळलं जातं आणि तुमचा आजार बरा केला जातो. डॉक्टर, तुम्ही इतका छान संवाद साधला आमच्याशी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.